राज ठाकरेंचा 20 आणि 21 डिसेंबरला मुंबईच्या विविध भागात दौरा. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दौरा करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचं जागा वाटपाचं घोडं. 15 जागांवर अडलं. मराठी बहुल मतदारसंघ बालेकिल्ल्यांसाठी मनसे ठाम असल्याची माहिती. नेत्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास ठाकरे बंधू तिढा सोडवणार. मुंबई शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपासाठी दुसरी बैठक आज. वॉर्डनिहाय चर्चा होणार. जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. मराठवाड्यातील काँग्रेसचं निष्ठावंत घराणं फुटलं. प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश. काही जिल्हा परिषद सदस्यांनीही कमळ घेतलं हाती. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदाचा दावा धोक्यात येण्याची शक्यता. काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर येणार. भाजप पैशाचं पदाचं आमिष देऊन प्रलोभन देऊन लोक फोडतायत. प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. कुठल्या कारणाने सातव यांनी राजीनामा दिला माहीत नसल्याचं पटोलेंचं स्पष्टीकरण. कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू. दुपारपर्यंत मुंबईत पथक पाठवण्याबाबत निर्णय होणार. लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर उपचार सुरू. माणिकराव कोकाटे ही हिट विकेट. कोकाटेंनी स्वतः खड्ड्यात उडी मारली. संजय राऊत यांची टीका. कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही राऊतांचा आरोप. धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात कमबॅकला सुप्रिया सुळेंचा विरोध. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांसोबत उपोषणाला बसणार. सुळेंचा इशारा. राज्यात एकापाठोपाठ एक 5 ठिकाणी बॉम्बची धमकी. मुंबई हायकोर्टासह मुंबईतील अंधेरी आणि वांद्रे कोर्ट, नागपूर सत्र न्यायालय तसंच अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी. सुरक्षा यंत्रणा अलर्ट. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी हायकोर्टाची राज्य सरकार नाशिक मनपा वृक्ष प्राधिकरणाला नोटीस. 14 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश.